मेलोडी की चूत के अंदर निकल जा, उसके बाहर से बहन के लौड़े। शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली। किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूँ। की अजूनही अनेकांना असं वाटतंय की या मुलाला शिक्षा झाली पाहिजे, याला अद्दल घडली पाहिजे, याला पोलीस कोठडी 3rd डिग्री दिली पाहिजे, टायर मध्ये घालून मारलं पाहिजे. परंतु मोदींनी तोच फरक दाखवून दिला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्यापेक्षा सुद्धा संवादाला महत्व आहे. ज्या दिवशी हे सगळं घडत होतं त्यावेळेला एका प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्रामध्ये संपादकीयाच्या वरती एक काही सुवचन येतात. त्याच्यात एक सुंदर वचन आलं होतं, ब्लेस्ड आर द हार्ट्स दॅट कॅन बेंड शॅल नेव्हर बी ब्रोकन. जे हृदय हे दुसऱ्यासाठी हे स्वतःला अर्पण करतं, बेंड होतं, ते कधीही तोडता येऊ शकत नाही. संघर्ष लक्षात राहतील, संघर्ष होत राहतील, परंतु संघर्षापेक्षा संवाद जेव्हा राष्ट्राचा प्रमुख करत असतो तेव्हा त्या संवादाचं उत्तर सुद्धा एका संवादानेच होत असतं. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. त्यांना थोबाडलं पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, लाथा बुक्क्यांनी मारलं पाहिजे, चांगला 3rd डिग्री दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया काही तरुणींचे व्हिडिओ पाहिले, त्यांची भाषा पाहिली, त्यातला बिभत्सपणा, त्यातला अश्लीलता, हे सगळं पाहिल्यानंतर आणि विशेषतः मोदी आणि त्यांची आई यांच्यावरूनच्या ज्या शिव्यांची लाखोली आणि जे काही अभद्र भाषा वापरली गेली त्याच्यानंतरची आलेली एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. उस लौड़े के अंदर से उठ जाओ भाई, उठ जाओ प्लीज, हम भीख मांग रहे भाई, उठ जाओ, निकल जाओ, इस लौड़े के नीचे से निकल जाओ भोसड़ी के, और जो वो घुसा हुआ है मेलोडी की चूत के अंदर निकल जाओ, उसके बाहर से बहन के लौड़े. ती फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक यांची नव्हती, तर सर्वसाधारणपणे जे भारतीय होते, जे सभ्य होते, जे मोदींचे समर्थक होते अथवा नव्हते, त्यांच्यापैकी प्रत्येकानेच मोदींबद्दल अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं होतं आणि याच्यावर शिक्षा झाली पाहिजे याच्याविषयी मात्र सगळेजण ठाम होते. काल मोदींनी एक व्हिडिओ प्रस्तुत केला. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. आणि मोदींच्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या कोणी मला अशा प्रकारच्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या आईवरनं शिव्या दिलेल्या आहेत, म्हणजेच एक प्रकारे त्यांनी जाणीव करून दिली की ते सगळे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, मी ते पाहिलेले आहेत, पण तरी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या त्या लँग्वेज बद्दल माफ करतो. शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूँ. आणि नुसतं माफ करतो नाही तर त्याही पेक्षा सुद्धा हे चला हे आपण विसरून जाऊया. कुछ शरारती बच्चे ऐसी चीज करते हैं, पण या एकत्र येऊया आणि या विकसित भारताच्या 2047 सालच्या विकसित भारतासाठी हातात हात घालून प्रयत्न करूया. ऐका मोदीजी नेमकं काल काय म्हणाले. मेरे मन में एक ही भाव है. कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं. उन्हें राह दिखाना हमारा काम है. गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है. और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. जेनजीचं आंदोलन संपलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फेशियल रिकग्निशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी गुन्ह्यांसाठी बुक करण्यात आलं. काही ठिकाणी FIR देखील झाले, परंतु तातडीनं ते FIR मागे देखील घेण्यात आले. परंतु दिल्ली पोलिसांनी मग एक यादी जाहीर केली आणि जवळपास 2800हून अधिक याच्यामध्ये अट्टल गुन्हेगार सापडले. जे अट्टल गुन्हेगार जी तरुणाई होती त्यांच्या मागे उभे होते, त्यामुळे त्या तरुणाईला आपल्या मागे काय चाललंय याचा कदाचित अंदाज नव्हता. आणि मग त्या तरुणांवर, त्या अट्टल गुन्हेगारांवर जे गुन्हे होते ते कसले होते, पॉस्को होता, ड्रग्ज होते,
खून, दरोडेखोरी, बलात्कार हे सगळे गुन्हे होते. अशा मंडळींना का बरं सोडायचं असा प्रश्न उपस्थित होत असतानाच जे फर्स्ट टाइम ज्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये आणि जे या आंदोलनाला समर्थन करायचं म्हणून आलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जावे अशी वारंवार मागणी होत होती. आणि त्यात मोदींनी एका क्षणात झेंझीचा या देशातला बदललेला मूड पाहिला. त्या आंदोलनाची धग त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी आपल्या संवादाचं माध्यम आणि भाषाच बदलली. आतापर्यंत टेलिव्हिजन चॅनलवरून भाई और बहनो असं म्हणणारे मोदीजी आता थेट हाय फ्रेंड्स असं म्हणून तरुणांशी संवाद साधू लागले. हाय फ्रेंड्स, साथियों, फ्रेंड्स. आणि त्याकरता त्यांनी माध्यम कुठलं निवडलं असेल तर ते इंस्टाग्रामचं. ज्या इंस्टाग्रामवर भारतातले सध्या 55 कोटी लोक आता या क्षणाला इंस्टाग्रामवर आहे. एक्स म्हणजे ट्विटरवर जवळपास 30 कोटी लोक आहेत आणि फेसबुकवर 70 कोटी लोक आहेत. जवळपास भारतामध्ये आज युट्यूबचं पेनिट्रेशन जे आहे ते 52 कोटी भारतीय रोज युट्यूब बघतात आणि 10 कोटी युट्यूबचे कंटेंट रोज पडतात. माझी जसं चॅनल आहे किंवा इतर अनेकांची चॅनल आहेत तशी 15,000 अशी चॅनल आहेत की ज्यांची फॉलोअरशिप 10 लाखापेक्षा जास्त आहे. या सगळ्यावरून मेनस्ट्रीम मीडियापेक्षा सोशल मीडिया किती ताकदवर हे आपल्याला कळलं असेल. सोशल मीडियाचा जो ऍड रेव्हेन्यू आहे तो आता इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट याच्याशी नुसती स्पर्धाच करत नाहीये तर त्यापेक्षा जास्त झालेला आहे. त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो विलक्षण आहे. मोदींनी एका क्षणात ओळखलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता तरुणाई जी मीम्स मधून व्यक्त होते, जी सॉंग्स मधून व्यक्त होते आणि सॉंग्स मधून कुठली त्यांना गाण्याची आवड नाही असं नाहीये, परंतु विठ्ठलाची भक्ती गाण्याकरता ते पंडित भीमसेन जोशी किंवा जसराज यांची भजनं गाणार नाहीत. ते स्वतःची भजनं फ्युजन सॉंग्स निर्माण करतील. प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन निर्माण येते तसंच प्रत्येक पिढी आपले राग, लोभ, प्रेम हे सगळं घेऊन निर्माण होत असते. त्यांची व्यक्त व्हायची साधनं ही मीम्सच्या माध्यमातून आहेत. अनेकदा तरुणाईशी मी जेव्हा संवाद साधतो तेव्हा ते त्याच्यावर काहीतरी स्माइली पाठवतात. जे साधारणतः 50च्या पुढचे आहेत त्यांना त्या स्माइलीचा अर्थच कळत नाही की हे चांगलं म्हणतायत का वाईट म्हणतायत. पण आता जर त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्या स्माइलीचा अर्थ नेमका काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि हे सगळं आमच्या निदर्शनाला कोणी आणून दिलं असेल तर ते मोदीजींनी. इंस्टाग्रामवर त्यांनी पहिल्यांदा हाय फ्रेंड्स अशी सुरुवात करत मुळात परीक्षा पद्धती आणि एज्युकेशन याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत हे मान्य केलं. नुसतं मान्य नाही केलं तर चला आपण ही सगळी व्यवस्था सुधारूया असा एक आत्मविश्वास देखील दिला. मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है. सरकार नेमकं काय काय करतंय याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. म्हणजेच एक फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त सरकारने अँटी पेपर लीक बिल आणलेलं आहे. त्या बिलमध्ये नेमकं काय आहे ते त्यांनी एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं. माझ्या मते जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ होता ना तो 3रा व्हिडिओ होता जेव्हा त्यांनी नंदन नीलकेणी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पुन्हा अशा प्रकारची गडबड होऊ नये, पेपर लीक होऊ नयेत आणि एकूणच एज्युकेशन सिस्टीम अधिक स्ट्रेंथन करण्याकरता म्हणून नंदन नीलकेणी ज्यांच्या नावाबद्दल कुठलाही संभ्रम असू नये अशा टेक्नोक्रॅटच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक हाय लेवल टास्क फोर्स स्थापन केली. हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन नीलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा. आणि ती आता ही व्यवस्था सुधारण्याकरता तंत्रज्ञानाचा वापर कसा करण्यात येईल याच्याबद्दल बऱ्याच सूचना करणार आहेत. त्याची त्यांनी गोष्ट केली. ऐका, मोदीजी आपल्यावर टीका करणाऱ्यांना ज्यांनी त्यांच्यावर दगडं फेकली त्यांच्यावर फुलं उधळताना मोदी काय म्हणाले. मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है और यही तो बचपना है. और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं. लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके
राह दिखाने। आज दोन गोष्टी होत आहेत. अनेक जण ज्यांनी मोदींना शिव्या घातल्या होत्या, अत्यंत निरर्गल भाषेत त्यांच्यावर टीका केली होती, ते आज व्हिडिओ करतायत, माफी मागतायत. हे वयच बेभान होण्याचं असतं, भावनाशील होण्याचं असतं, एखाद्याच्या अशा इन्फ्लुअन्स खाली येण्याचं असतं की जेणेकरून सारासार विचारच गमावलेला असतो. परंतु मोदींनी या सगळ्याला माफ करून टाकलं. एकीकडे हे त्यांचं माफ करणं, तर दुसरीकडे त्यांच्याच रागाचा, त्यांच्या भावनाशील असण्याचा वापर करून त्याचं राजकारण करणारे विरोधी पक्ष, अजूनही चिथावणी देणारे, पुन्हा उपोषणाला बसूया, पुन्हा आंदोलन करूया, अशा प्रकारची भाषा वापरणारे असे काही राजकारणी, हे सगळं आपल्या समोर येतंय. ज्या दिवशी हे सगळं घडत होतं त्यावेळेला एका प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्रामध्ये संपादकीयाच्या वरती एक काही सुवचन येतात. त्याच्यात एक सुंदर वचन आलं होतं, ब्लेस्ड आर द हार्ट्स दॅट कॅन बेंड शॅल नेव्हर बी ब्रोकन. जे हृदय हे दुसऱ्यासाठी हे स्वतःला अर्पण करतं, बेंड होतं, ते कधीही तोडता येऊ शकत नाही. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय, मोदींनी हे आपल्या कृत्यातून दाखवलं. पण त्यांच्या पक्षात याची जाणीव होत्या का, असं प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये कंगना राणावत यांच्या वक्तव्यातून येतं. त्याचा समाचार घेणारा एक वेगळा व्हिडिओच मी केलेला आहे. पण त्यांनी गटारातली झुरळं वगैरे अशी टीका करून या वातावरणामध्ये नको असलेला असा एक विखारी स्वर आणला. म्हणून तर मी या कार्यक्रमाची सुरुवात करताना सांगितलं की अजूनही अनेकांना असं वाटतंय की या मुलाला शिक्षा झाली पाहिजे, यांना अद्दल घडली पाहिजे, याला पोलीस कोठडी 3rd डिग्री दिली पाहिजे, टायरमध्ये घालून मारलं पाहिजे. परंतु मोदींनी तोच फरक दाखवून दिला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्यापेक्षा सुद्धा संवादाला महत्व आहे, या सगळ्यापेक्षा त्यांना सुधारण्याची संधी द्यायला महत्व आहे. आणि मोदींचा हाच संदेश तरुणाईला भावून गेला. आणि म्हणूनच तुमच्या लक्षात आलंय का की मोदींचा पहिला इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ काही तासात जवळपास 3 कोटीची व्ह्युअरशिप त्याला मिळाली. आणि सगळे व्हिडिओ जे मोदींचे आहेत त्याची कलेक्टिव्ह व्ह्युअरशिप किती जर असेल तर ती 75 कोटीची आहे. आज जगातल्या कुठल्याही प्रधानमंत्र्याला एवढं प्रचंड फॉलोईंग इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसणार नाही. किंबहुना आपल्याला एवढ्या अशा शिव्या घातल्यानंतर समोरच्याला माफ करण्याचं औदार्य आणि त्या आपत्तीमध्ये संपत्ती पाहायचं आणि त्या तरुणाईमधून देश घडवायचं सामर्थ्य आणि ती व्हिजन आज तरी त्यांचे समकालीन जे जे नेते आहेत, मग ते पुतीन असतील, ब्रिटनचे पंतप्रधान असतील, फ्रान्सचे पंतप्रधान असतील, अगदी ट्रम्प असतील, या कोणालाही हे असं भाग्य लाभलंय, ही वृत्ती लाभलंय असं तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणूनच एक गेम चेंजर घटना म्हणून मी त्या कालच्या व्हिडिओकडे बघतो. मोदींच्या इंस्टाग्रामच्या या 5 व्हिडिओतून एक जाणवलं की मोदी हे नुसते बोलणारे नाही आहेत, तर मोदी ऐकतात, ऍब्सॉर्ब करतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा करेक्ट करण्याकरता ऍक्शन घेतात आणि केलेली ऍक्शन कम्युनिकेट करतात. आजपर्यंत मोदी मन की बात करत होते, परंतु विद्यार्थ्यांची हाय फ्रेंड्स म्हणून हाक मारताना त्यांनी आपली दिल की बात कितने गहराइयों से आती है हे पण दाखवून दिलं. वो गहराई बच्चों को छू गई है. आणि हेच या सगळ्याचं फलित आहे. संघर्ष लक्षात राहतील, संघर्ष होत राहतील, परंतु संघर्षापेक्षा संवाद जेव्हा राष्ट्राचा प्रमुख करत असतो तेव्हा त्या संवादाचं उत्तर सुद्धा एका संवादानेच होत असतं. तिथेच कुठेतरी मला असं वाटतं विकसित राष्ट्रपती एक मोठी फौज आता मोदींच्या हाताशी आलेली आहे. प्रेक्षको, अशा प्रकारे मोठं मन असणं हे खूप कठीण आहे. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला तरुण मुलं वाटेल ते बोलतात, आजूबाजूची तरुण मुलं वाटेल ते बोलतात, गर्दीत अनोळखी मुलं वाटेल ते बोलतात आणि आपण त्यांच्याविषयी काही पूर्वग्रह करून बसतो, त्यांच्याविषयी आकस मनात ठेवतो. परंतु मोदींनी मात्र हे दाखवून दिलं की या सगळ्यापेक्षा त्यांचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करणं, त्यांना समजून घेणं, ते प्रश्न विचारतील, ते उत्तराच्या प्रतीक्षेत तुमच्याकडे बघतील. त्यांना प्रश्नांचा नाही उत्तराचा भाग व्हायचा आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या घोषणा नकोयत, तर त्यांना प्रत्यक्ष कृती काय केली याचे पुरावे पाहिजेत. हे जर आपल्याला देता येत असेल तर लक्षात ठेवा कुठलीही जनरेशन गॅप इतकी मोठी नसते की जी संवादाने साधता येणार नाही. मोदींच्या या कृत्यातून एकच लक्षात आलं, एव्हरीबडी मस्ट लर्न टू मेक दिल की बात. धन्यवाद मोदीजी, हा संदेश तरुणाईला नाही अख्ख्या भारतीयांना दिल्याबद्दल. प्रेक्षको, तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.